तुझ्या नावाचा गुलाल जेव्हा बापाच्या खांद्यावर पडेल, कष्टाचं फळ झालं म्हणून बाप आईपाशी रडेल. मोजता येणार नाही त्या अश्रूंची किंमत, कमवून दाखवते जर असेल तुझ्यात हिंमत. फार 80% मुलाला पडले, तुला काय पाहिजे? मग मी चुकीचा हट्ट केलाय, म्हणजे मी हट्टी होतो लहानपणापासून. चुकीचा हट्ट केला की मला गाडी पाहिजे. मोटरसायकल कॉलेज जायचं. पण कुठेतरी 11वी-12वीला माझं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं अभ्यासाकडे. ते म्हटले की ह्या क्लासचा लोएस्ट स्कोर 16 आहे, 16. थेटे कोणी थेटे. सोडल्या दिवशी मी उभं राहिलो. आज मला हसू येतं, पण तेव्हा वाईट वाटलं होतं. आणि बोर्डचा पेपर दिला, मला गणितात 36 मार्क पडले आणि टक्के मला 57%. त्या दिवशी घरी येताना गाडीमध्ये पहिल्यांदा माझ्या वडिलांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले. की असिस्टंट टाउन प्लॅनरची जाहिरात असते किंवा ते पद आहे किंवा याची एमपीएससी मार्फत जाहिरात होती, हे कसं कळलं? प्रेशर यायचं, म्हणजे खूप स्टार्टिंगला तर मला हे सगळं जड जायचं. अभ्यास वगैरे 4-5 महिने सिलेबस समजायला गेलं मला फार जड जायचं. डिप्रेशनही यायचं की जर नाही झालं आपलं तर काय होईल. त्या माणसाला एखादी गोष्ट पाहिजेच असते, कुठल्याही परिस्थितीत पाहिजे असते. त्या माणसाला मोटिवेशनची गरज नाही, मग ते मोटिवेशन मनात असतं आपल्या. पूर्णपणे पहिल्या अटेम्प्टमध्ये जर काही मिळवायचंय तर पूर्णपणे डेडिकेटेड पाहिजे, काहीच डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे आपल्याला. नमस्कार, मी किरण निंभोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आयुष्याची उमेदीची वर्ष त्याच्यामध्ये देत असतात. परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तो पूर्वीपासूनच हुशार पाहिजे, त्याचं अकॅडमिक खूप चांगलं पाहिजे. आपण अशा अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. कोणी 10वी नापास झालंय, कोणी 12वी नापास झालंय, कोणाचं अकॅडमिक खूप लो लेवलचं होतं, तरीही ते IAS IPS झालेले आहेत. वेगवेगळ्या पदावरती ते वेगवेगळे अधिकारी झालेले आहेत. असंच व्यक्तिमत्व आज वास्तव कट्ट्यावरती आहे की ज्यांचं अकॅडमिक काय खूप स्ट्रॉंग नव्हतं, परंतु म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं, इंजिनिअरिंग करायचं किंवा इंजिनियर बनायचं हे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचं स्वप्न होतं, परंतु तिथपर्यंत त्यांचं ते मार्काचं गणित जुळत नव्हतं. पण आज ते अधिकारी झालेत. आता नक्की याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचा प्रवास कसा होता? अर्थातच आज आपल्यासोबत आहेत अभिषेक थेटे, ज्यांचे ATP म्हणून सिलेक्शन झाले आणि त्यांची 10वी रँक आहे. आणि विशेष म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही एक समज तयार केलेला असेल की यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग नसेल, परंतु MPSCच्या मुलाखतीमध्ये त्यांना हायेस्ट मार्क आहेत. म्हणजे 50 पैकी 35 मार्क त्यांना पडलेले आहेत. मला वाटतं ते सेकंड हायेस्ट असतील. अभिषेक सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर तुमची पार्श्वभूमी सांगण्याचं कारण हे की कारण बरेच विद्यार्थी ज्यांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यायचं आहे, त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते की अरे समजा राज्यसेवेचा पेपर असेल तर CSAT आहे, त्याच्यात क्वालिफाय व्हायचं, मग त्याला मेडिकल इंजिनिअरिंगवालेच विद्यार्थी असतात, खूप हुशार विद्यार्थीच अधिकारी होतात, असा बराच एक गोड गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये असतो. आता नक्की हुशारी तोलायची कशात आणि मोजायची कशात, ह्याचं गणित आपल्याकडे एकच आहे फक्त की तुम्हाला 10वीला आणि 12वीला किती मार्क पडले याच्यावरतीच हुशारी मोजली जाते अजूनही आपल्याकडे. काय सांगाल, एकंदरीत तुमचा प्रवास कसा होता? तर माझं 10वी पर्यंत तर मी ॲव्हरेज स्टुडंट होतो. 11वी-12वीला बिलो ॲव्हरेज होतो. म्हणजे कसं झालंय की 10वीला मला होते 80% होते, जास्त फार नव्हते. पण नंतर मग 80% झाल्यानंतर 11वी-12वीला कसं झालंय की माझ्या घरापासून कॉलेज 15 किलोमीटरवरती होतं. मग वडिलांचं कसं शेतकरी कुटुंब, वडिलांना 80% फार 80% मुलाला पडले, तुला काय पाहिजे? मग मी चुकीचा हट्ट केलाय, म्हणजे मी हट्टी होतो लहानपणापासून. चुकीचा हट्ट केला की मला गाडी पाहिजे, मोटरसायकल घेऊन. बरं. तिने तो हट्ट पोराला मोटरसायकल घेऊन दिली. मोटरसायकल घेऊन दिल्यानंतर मग मी मोटरसायकल कॉलेज जायचो. पण कुठेतरी 11वी-12वीला माझं पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं अभ्यासाकडे. म्हणजे त्या लेवलचा माझ्यावर अपेक्षा ठेवली जात होता की हा 11वी-12वीला एवढे ऍटलिस्ट घरच्यांना वाटत होतं की 80% पडले, 12ला 75% तरी पडून हा इंजिनियर व्हावं. म्हणजे पप्पांचं स्वप्न होतं की इंजिनियर व्हावं, तू कुठली इंजिनिअरिंग कर पण इंजिनियर व्हावं. पण 11वी-12वीला मग अजिबात अभ्यासाकडे लक्ष नाही. म्हणजे म्हणजे एकदम माझं सुरुवातच ती एकदम येऊन गेली. मोटरसायकलमुळे मोटरसायकल म्हणजे कसं झालं की दुर्लक्ष झालं. आणि दुर्लक्ष झाल्यामुळे कसं झालं की 11वीला 12वीला जेव्हा बोर्डच्या एक्झाम असतात, 2 ते 3 महिन्यात प्रिलिम्स होत असते. तर प्रिलिम्स झाली, म्हणजे एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला की प्रिलिम्स झाली मॅथ्सची, गणिताची, आणि प्रिलिम्स झाली 70 मार्काची प्रिलिम होती. तर मॅडम आल्या, नाव नाही घेत, मॅडम आल्या आणि मॅडम येऊन म्हटल्या की तुमचे पेपर वगैरे चेक झाले प्रिलिम्सचे आणि 2 महिन्यावरती बोर्ड आहे, तुमचा त्या लेवलचा अभ्यास नाहीये. ते म्हटले की ह्या क्लासचा लोएस्ट स्कोर 16 आहे, 16. थेटे कोणी थेटे. सोडल्या दिवशी मी उभं राहिलो. आज मला हसू येतं, पण तेव्हा वाईट वाटलं होतं की आपलं म्हणजे एवढं कमी मार्क्स, मला एकदम लोएस्ट मार्क होते 16, आणि त्याचा परिणाम असा झाला की 2 ते 3 महिन्यावर बोर्ड.
आणि बोर्डचा पेपर दिला, मला गणितात 36 मार्क पडले आणि टक्के मला 57%. आणि असं झालं की गणितात 36, फिजिक्समध्ये 42-43, केमिस्ट्रीमध्ये पण असेच कमी. आणि इंजिनिअरिंगसाठी PCM जो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असतं त्याचा ग्रुप भरायला पाहिजे, कमीत बरोबर. कमी 150 मार्क येस. यायला पाहिजे. ते माझे 120-130 पर्यंत जात होते. मग दुसरं असं एक पर्याय होता की IT ते ऍड करून तुम्ही टोटल करा, मग ऍडमिशन मिळेल. तेही टोटल भरत नव्हते. कसंच गणित जुळत नव्हतं. गणित जुळतच नव्हतं. म्हणजे इंजिनिअरिंग व्हावं, इंजिनिअरिंग करायची इच्छा, पण मग ते गणित जुळत नव्हतं. मग माझे वडील, मी म्हणजे अजून आठवतो मला, माझे वडील, मी आणि आमचे चुलते आम्ही पुण्यामध्ये आलो. तिकडे तर ऍडमिशन मिळतच नव्हतं. पुण्यामध्ये भरपूर सारे कॉलेजेस बघितले. त्या कॉलेजचे सगळ्यांचं हेच म्हणणं आलं की याचं हा इलिजिबलच नाही इंजिनिअरिंगला. जरी आम्ही याला आज ऍडमिशन दिलं तर याचा युनिव्हर्सिटी फॉर्म रिजेक्ट करून टाकल. तर मग त्या दिवशी घरी येताना गाडीमध्ये पहिल्यांदा माझ्या वडिलांच्या डोळ्यात मी अश्रू बघितले की आपलं स्वप्न असं होतं, आपण शेतकरी, आणि माझे बाबा कुठेतरी कॅनल इन्स्पेक्टर होते, तर त्यांचं स्वप्न होतं की मुलांनी, आपला नातून इंजिनियर व्हावं. पण मग पहिल्यांदा अश्रू बघितले. मग कुठेतरी मला वाईट वाटलं की आपण फार मोठी चूक केली. मॅच्युरिटी नव्हती तेव्हा, 11वी-12वीला मॅच्युरिटी नसते. म्हणजे मला हे म्हणायचं की 11वी-12वीचं फार महत्व आहे. कारण जर मी तेव्हा अभ्यास केला असता माझं वर्ष व्हायला नसतं गेलं. त्याच्यामुळं मला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यावं लागलं. 1 वर्ष व्हायला गेलं. मग डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यानंतर मी अभ्यास चालू केला आणि डिप्लोमाला चांगला अभ्यास केला, चांगले टक्केही पडले. मग कुठेतरी वडिलांना वाटलं की हा काहीतरी करू शकेल. मग असा प्रवास होता. आणि डिग्रीला डिग्री पण मला म्हणजे असं विषय वगैरे बॅक नव्हते, पण मी पास व्हायचो. असे विषय वगैरे बॅक पडत तीच मोठी गोष्ट होती. हा, म्हणजे फक्त पण पास व्हायचो मी. कारण की मी ते बघितलं होतं की आता आपल्याला 1 वर्ष व्हायला गेले, आता जर आपण वायडी वगैरे पडलो, काही झालं तर आपली एवढी आर्थिक परिस्थिती नाही की आपण एवढं हे करू शकतो. मग त्याच्यानंतर मग डिग्री चांगल्या मार्गाने पास झालो. मग असा प्रवास होता. नंतर मग 24 मध्ये मी अभ्यास चालू. अभ्यास तुम्ही सुरू केला की असिस्टंट टाउन प्लॅनरची जाहिरात असते किंवा ते पद आहे किंवा याची MPSC मार्फत जाहिरात होती, हे कसं कळलं? मी 2022 लास्ट इयरला होतो डिग्री. तर 2022 मध्ये एक्झाम झाली. तर आमचे काही वरिष्ठ आता जे अधिकारी झाले, तर त्यांनी ती एक्झाम दिली होती. तर त्यांच्याकडून मला हे कळलं की असे पद असतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं. पण मग ती कुठेतरी MPSCची भीती होती. MPSC फार अवघड असते, हे असतं. मला तर काय होतं, सरळ सेवा भरती करू आपण. सरळ सेवा भरती, आता सिव्हिल इंजिनिअरिंग भरपूर सारे हे PWD, WRD, WCD भरपूर एक्झाम्स. तर मग तिथून मला त्यांच्यापासून कळलं की असं असिस्टंट टाउन प्लॅनर असं पद असतं, असं काम असतं. मग ते मला फार फॅसिनेटिंग वाटला तो जॉब. मी जेव्हा ते सगळं चेक केलं कसं असतं काय, मग 22ला असं वाटलं की नेक्स्ट जेव्हा ऍड येईल आपण ती प्रयत्न करू. 22 मध्ये ठरलं. पण 22 मध्ये झाल्यानंतर की लगेच त्या ऍड येणार नव्हती. मग त्यानंतर मग मी IT चा क्लास केला. आता ITचं फार तेव्हा हे होतं, ट्रेंड होता. सिव्हिल मेकॅनिकल वाले सगळेच IT. मग ITचं मी प्रयत्न केला. मग ITचा मी क्लास केला 2022 मध्ये. 23 मध्ये माझा जॉब लागला, पण नोएडाला लागला. मी काही गेलो नाही तिकडे. मग नुकतंच मला कळलं की मागणीपत्र गेलेलं आहे, आता ऍड येऊ शकते 2024 मध्ये ऍडची शक्यता आहे. मग मी 23 एंडिंग डिसेंबरमध्ये, म्हणजे फार 24च्या स्टार्टिंगलाच मी अभ्यास सुरू करून दिला. ऍड यायच्या 8 महिने आधी अभ्यास चालू केला. आणि ज्या दिवशी अभ्यास चालू केला त्या दिवशी ठरलं होतं की आता काही आपल्याला हे करायचंच आहे किंवा मिळवायचंच आहे असं. आणि ज्यावेळेस जाहिरात आलेली कळले, तिथून पुढे अभ्यास सुरू केला की त्याच्या आधीच अभ्यास सुरू केला होता? आणि जाहिरात ऑक्टोबर 2024ला आली. मी जानेवारीतच अभ्यास चालू केला. जेव्हा जाहिरात आली माझा पूर्ण अभ्यास झाला होता. अच्छा. पूर्ण अभ्यास झाला होता. तयारीतच होतो. पूर्ण अभ्यास झाला होता. आणि अभ्यास असा की मी वारंवार म्हणजे रिव्हिजन फार केली. आणि जोपर्यंत 8 महिने जे माझे होते ते मला तर 4 महिने सिलेबस समजायलाच गेले की कसं असतं काय असतं. त्याच्यात भरपूर सारे ऍक्शन रूल्स वगैरे असतात. तर ते समजल्यानंतर जेव्हा ऍड आली तोपर्यंत माझे नोट्स वगैरे मी हँड रिटन सगळ्या मी सिलेबस तुम्हाला आधी समजून घेतला तुम्ही, पहिला सिलेबस. मी हे का तुम्हाला ब्रेक केला होता, कारण विद्यार्थी आजही सिलेबसला महत्वच देत नाही. बरोबर. म्हणजे बुक घेणार आणि वाचन सुरू करणार, सिलेबसकडे पाहत नाही. बरोबर. करा. सिलेबसचं असं आहे की सिलेबस पहिला जोपर्यंत समजत नाही आपल्याला नेमकी सिलेबस काय, याच्यातनं कसे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे मी एकच टॉपिक, एकच कायदा वेगवेगळ्या पद्धतीने वाचायचो. तर एक MRTP ऍक्ट आहे सपोज, तर तो महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट 165 सेक्शन आहे. तो वेगळ्या पद्धतीने दरवेळेस रिव्हिजनला वाचायचो, वेगळ्या हे करायचो. आणि मेन म्हणजे मी सगळ्या सिलेबसच्या पूर्ण हँड रिटन नोट्स काढल्या. जोपर्यंत ऍड येऊ तोपर्यंत माझे नोट्स पण तयार होतात. नंतर फक्त रिव्हिजनच काम होतं. फक्त रिव्हिजन. मग काय नक्की ज्यावेळेस जाहिरात आली
तिथून पुढे किती दिवस भेटले, मग कशा पद्धतीने शेड्यूल कसं असायचं अभ्यासाला? फुल टाइम अभ्यास करत होते? फुल टाइम अभ्यास. म्हणजे माझं कसं होतं, मी काय लायब्ररीत वगैरे अभ्यास नाही केला. बरं. मी घरीच अभ्यास केला. म्हणजे आमचे मामाचं घर आहे वडगाव शिरीला. हं. तर संजय नालकर म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी मला, आता आमची आर्थिक परिस्थिती एवढी नव्हती की मी बाहेर राहून करल. 2 ते 3 वर्ष बाहेर अभ्यासाला द्यावं लागतात. तर मग त्यांनी मला रूम दिली एक तिथं घरीच. ते म्हटले तू इथंच अभ्यास कर. मी लायब्ररीत गेलो 2-3 महिने. लायब्ररी गेलो आणि माझा शेड्यूल असा असायचा, मी घरीच अभ्यास केल्यामुळं मी सकाळी लवकर उठायचो. 6-6:30च्या आसपास उठायचो. उठल्याबरोबर पहिलं मी मेडिटेशन करायचो. मेडिटेशन केल्याशिवाय मी अभ्यासाला बसत नव्हतो. बरं. तर माइंड स्टेबल, अभ्यासाला बसण्याच्या आधी माइंड स्टेबल पाहिजे. कारण आपण अभ्यास करतोय, आपण 1 तास बसलोय, पण आपण अभ्यास 1 तास केलाय का? आपल्या माइंडमध्ये वेगवेगळे विचार चालू असतात. घरचे असू, बाहेरचे असू, काही टेन्शन असू. मग पहिलं मी बसायचो 7-7:30 पर्यंत मेडिटेशन केलं. मग तिथून अभ्यास सुरू व्हायचा. दिवसभर मी आज तास नाही मोजले, मी एवढा तास अभ्यास केला तेवढा तास. दिवसभर बसला असायचो. मध्ये मी ब्रेक घ्यायचो, कारण माझी मान फार दुखायची, पाठ दुखायची. तर मग मी ब्रेक घ्यायचो थोडा. मध्ये ब्रेक घ्यायचो. जेव्हा मी ब्रेक घ्यायचो, तर ब्रेकमध्ये पण माझ्या डोक्यात अभ्यासच चालायचा. म्हणजे मी साधारणतः सांगायला गेलं 7 ते 8 तास अभ्यास करत असन. पुढचे जे 4-5 तास आहेत ते फक्त मी माइंडमध्ये रिव्हिजन चालायची माझी. म्हणजे असं पूर्ण शेड्यूल होतं. रात्री 12-12:30च्या आसपास मी झोपायचो आणि घरचं जेवण मिळायचं घरीच असल्यामुळं. त्याच्यामुळे माझा टाइम वाचत होता. मेन ते. बरोबर. नाही, तुम्ही सांगितलं ना, की जे तुम्ही मोजून अभ्यास करत नव्हते, पण ऍक्च्युली तर बरेच जण सांगतात आम्ही 10 तास अभ्यास करतो, कोण म्हणतं 18 तास करतो, कोण म्हणतं 15 तास करतो, कोण म्हणतं 8च तास करतो. बरोबर. मी तर म्हणेल तुमचं काम काय आहे सध्या, तुम्ही काय करताय? पूर्ण वेळ अभ्यास करताय. जर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर तुम्ही 24 तास त्याच प्रोसेसमध्ये असले पाहिजे. तुम्हाला स्वप्न सुद्धा एमपीएससीच्या अभ्यासाचीच पडली पाहिजे. बरोबर. मग ते प्रोसेस किती तास करताय याच्यापेक्षा तुम्ही सांगितलं ना, तुम्ही 1-1 तास अभ्यास करायचे, गॅप घ्यायचे, त्याच्यात मेडिटेशन करायचे. बरोबर. तुम्ही मेडिटेशन करत होते, त्याच्यामुळे तुमची एकाग्रता वाढत होती. बरोबर. त्याच्यामुळे तो इफेक्टिव्ह तुमचा अभ्यास होता. हे देखील विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. पण आता तुम्ही बोलताना दोनदा उल्लेख केला की तुमची आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, बेताचीच होती. मग असं कधी वाटत नव्हतं की अरे यार, इंजिनियर झालोय आपण? एकतर ज्यावेळेस 12वी नंतर इंजिनियर बनायचं होतं ते स्वप्न अधूर राहिलं, तुम्हाला डिप्लोमा करून परत तुम्ही इंजिनियर झालात. मग नोकरी करायचं सोडून आपण इकडे येतोय आणि याच्यात यश मिळेल का नाही याची शाश्वती कोणालाच नसते आणि तुम्ही सांगू पण शकत नाही. काय असं प्रेशर नव्हते? याचं श्रेय मी पूर्णपणे माझ्या आई वडिलांना देईल. कारण 22ला पास आउट झाल्यानंतर मी घरी म्हटलो की त्यांचं कसं होतं, तू अभ्यास कर, 2-3 वर्ष स्वतःला देऊन तर बघ, अभ्यास तर करून बघ, आम्ही तुला पुरवतो, अजून 2-3 वर्ष पुरवतो, तुला काय पाहिजे ते. म्हणले तू बाहेर राहा, तुला जेवणाचा सगळं खर्च पुरवतो. मला काय वाटलं हे बरोबर नाही, आपण जॉब केला पाहिजे, आपण आर्थिक फायनान्शियली स्टेबल झालं पाहिजे आणि मग आपण त्यासोबत आपण अभ्यास करू. तर मग 22ला पास आउट मी तेच म्हणलो की आयटीचा क्लास वगैरे केला. पण त्याच्यानंतर मग आई वडिलांचं कसं होतं की तू नोएडाला तिकडे जॉब लागला, तिकडे कशाला जायचं, तू इथंच राहा, इथं अभ्यास कर. आणि मग आई वडिलांच्या सपोर्टमुळे आणि कुठेतरी मी घरी राहत असल्यामुळे माझा बाहेरचा खायचा खर्च वाचत होता. आणि मग त्याच्यामुळे मी ठरवलं की आणि माझं होतं की एवढाच प्रयत्न करायचा आपल्याला आणि हाच पूर्ण 100% आपल्याला आता द्यायचं. म्हणजे काही माझी मान दुखायची, पाठ दुखायची, मी काहीच बघत नव्हतो की आपल्याला पर्याय नाही, आपण 4-4, 5-5 वर्ष करू शकत नाही अभ्यास, एवढं आहे नाही आपल्याला. कारण वडील शेतकरी आहे, घरी शेती सोडून काही नाही, शेतीही फार नाही, शेतीही कमीच आहे आपल्याला. तर मग तेवढं असं होतं की वडील म्हणले तू कर अभ्यास, आम्ही तुला तुझं काय असेल खर्च सगळं पुरवतो, पुस्तकाचा असू, टेस्ट सिरीजचा असू, काय असेल. मी तो निर्णय मला त्यांचा योग्य वाटला. ठीक, घरून सपोर्ट होता म्हणून मी आज करू शकलो ते. असं म्हणजे हे फक्त यश तुमच्या अभ्यासाचं नाही, हे सगळं एकंदरीत तुमच्या घरच्या कुटुंबाचं आणि तुमचं एकत्रित यश आहे. बरोबर. बरं, ते 10वीला दिलेली मोटरसायकल कुठे आहे? ते काही पुण्यात आणली होती का नाही? ती आहे, आता ती अजून पण आहे. ते तर पुण्यात नंतर मी पुण्यात नव्हती आणली, कारण मी त्या मोटरसायकलमुळेच हे झालं होतं असं मला वाटतं. कारण तो जर म्हणजे तो हट्ट चुकीचा होता. हट्ट जो करायचा होता, जो खरा हट्ट केला तो इकडे मी एमपीएससीत केला, तो बरोबर हट्ट होता. ती अजून आहे, पण ती आता पुण्यात नाही, ती म्हणजे घरीच आहे. पण मग तुम्ही ठेवली का घरच्यांनी ठेवून घेतली पुण्यात नको म्हणून? नाही, ते म्हटले मीच म्हटलं की घरीच राहून मी इकडे बसनी फिरायचो पुण्यामध्ये असताना, आणि एवढंच होणार पण नाही गाडी इथं आणणं वगैरे, म्हणजे मग घरीच येते आता गाडी. असं नाही, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बरेच विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात. असं कधी तुमच्यावरती होत होतं की आता प्रेशर आलंय, काय करायचं, आपण इंजिनियर झालोय, जरी घरचे तुम्हाला सपोर्ट करत होते तरी पुढची शाश्वती नव्हती, कधी प्रेशर यायचं? प्रेशर यायचं म्हणजे खूप. स्टार्टिंगला तर मला हे सगळं जड जायचं, अभ्यास वगैरे 4-5 महिने सिलेबस समजायला गेलं मला फार जड जायचं. डिप्रेशनही यायचं की जर नाही झालं आपलं तर काय होईल, तर पुढं कसं करायचं. आणि एक तर ही ऍड 2-3 वर्ष येत नाही,
मग याच्यातनं मेन म्हणजे मला एक मोठं साधन होतं माझं, मी मेडिटेशन करायचो. मेडिटेशन म्हणजे जेव्हा मला डिप्रेशन वाटलं किंवा मला असं वाटलं की किंवा माइंड स्टेबल नाही होते किंवा भीती, मेडिटेशन मी 2 ते 3 वेळा केलं ना, मेडिटेशन मी एकदा केलं ना, तर मग माझं माइंड पुन्हा स्टेबल व्हायचं. आणि कुठेतरी मी एम-पी-एस-सी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मी शेवटच्या पानावरतीच एक कोट लिहिला होता, तुम्हाला सांगतो की ते बघून जेव्हा बघायचो तेव्हा मला फार मोटिवेशन मिळायचं किंवा मी फार हे व्हायचो, काय होतं पुशअप ते? तर तुझ्या नावाचा गुलाल जेव्हा बापाच्या खांद्यावर पडेल, कष्टाचं फळ झालं म्हणून बाप आईपाशी रडेल. मोजता येणार नाही त्या अश्रूंची किंमत, कमवून दाखवते जर असेल तुझ्यात हिंमत. क्या बात आहे. आणि ते मी जेव्हा मला वाटतं ते वाचलं, की आपल्यात हिंमत आहे. आपल्या आई-बापाचं स्वप्न, आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय. आणि कुठेतरी पहिल्यापासून लोकसेवा करायची, लोकांसाठी काहीतरी करायचं किंवा समाजासाठी काहीतरी करायची इच्छा होतीच. मग ह्या मार्फतनं आपण करू शकतो. मग ते तिथून म्हणजे ते निवड क्या बात केली. आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरच्या मोटिवेशनची गरजच नव्हती. मोटिव्हेशनची गरज होती आणि मोटिव्हेशन एक मला बोलायचं आहे, की मी म्हणजे अजून आठवतं मला, की मुंबईवरून मी पुण्याला येत होतो. पुण्याला येत असताना गाडीमध्ये बसमध्ये 2-3 जण होते माझ्या साईडला. मी बसमध्ये पण अभ्यासच करत होतो. बरं. मग त्यांनी मला बघितलं अभ्यास करतोय. मुंबईपासून निघाल्यापासून, ट्रॅफिकपासून तर पुण्यापर्यंत हा अभ्यास करतोय. मग त्यांनी पुण्याजवळ आले, मला विचारलं, की "काय तू कशाचा अभ्यास करतो?" मी सांगितलं, "एम-पी-एस-सीचं करतो." ते म्हणले, "काय तुझं मोटिव्हेशन? इतकं मोटिव्हेशन? तू एवढ्या गर्दीत अभ्यास करतोय. काय तुझं मोटिव्हेशन आहे?" ते ॲस्पायरंट सिरीज होती ती बघितली का? मग तू कुठून मोटिव्हेशन आलं? मग मला माहित नाही मी असं का बोललो. त्यांना बोललो, की ज्या माणसाला एखादी गोष्ट पाहिजेच असते, कुठल्याही परिस्थितीत पाहिजे असते, त्या माणसाला मोटिव्हेशनची गरज नाही. मग ते मोटिव्हेशन मनात असतं आपल्या. मोटिव्हेशन असं काही नाहीच आहे म्हणतात. मी कधी मोटिव्हेशनल रील्स बघत नाही. मी कधी मोटिव्हेशन काहीच बघत नाही. फक्त मला हे पाहिजेच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मला मिळवायचंच. तेच माझ्यासाठी मोटिव्हेशन होतं. क्या बात आहे. बरं, ज्या दिवशी तुमचं आता मुलाखत झाली, हो, मुलाखतीला तुम्हाला 35 मार्क आहेत. हो. हायेस्ट मार्क आहे. आणि तुमच्या सुरुवातीच्या बोलण्यातून जाणवलं की कदाचित त्या मुलाखतीमुळेच तुमची 10वी रँक आली. बरोबर. बरोबर. काय नक्की कशा पद्धतीने तयारी केली होती मुलाखतीची, की तुम्हाला 35 मार्क द्यावेत? मुलाखतीची तयारी खरं तर ही एम-पी-एस-सी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हापासूनच सुरू होत असते. तेव्हापासूनच सुरू झाली होती. आपण आपलं डिसिप्लिन, आपण कसं बसतो, कसं उठतो, पर्सनॅलिटी कशी आहे किंवा कसं समोरच्याला आपण ट्रीट करतो किंवा ऑनेस्टी कशी आहे आपली, किती प्रामाणिक आहे आपण. मग तिथूनच सुरुवात झाली होती आणि एम-पी-एस-सी जेव्हा मेन्सचा रिझल्ट आला, मेन म्हणजे कसं होतं, की मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर मला मेन्समध्ये चांगले मार्क्स होते. तर मग मार्क्स चांगले असल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स माझा ऑलरेडी बूस्ट झाला होता. आणि मी रिझल्टची वाट नाही बघितली की रिझल्ट कधी येईल. मी अभ्यासाला सुरुवात करून दिली आणि अभ्यास म्हणजे मी असं वाचन नाही केलं. वाचन 1.5 वर्ष वाचनच केलं होतं. बरोबर. सगळा अभ्यासच केला होता आणि मी कसं होतं, मी एकटाच अभ्यास केला. म्हणजे मी घरी असल्यामुळे मला जोडीदार नव्हता. मी एकटाच अभ्यास करायचो, स्वतःशी बोलायचो, स्वतःची कंपनी एन्जॉय करायचो मी. म्हणजे इंटरव्ह्यूला सुद्धा स्वतःशीच मी चर्चा करायचो आणि जे मी वाचन केलं होतं, मी पुस्तक एकदम कमी वाचले. फक्त डिस्कशन स्वतःशी किंवा 1-2 मित्र होते जे आमचे टीपी झाले आता, त्यांच्यासोबत करायचो. आणि डिस्कशन फार महत्वाचं. डिस्कशन जेवढं होईल, जेवढं आपण बोलू आणि बोलतानाच आपण कसे शब्द उच्चारतोय, ते तिथनंच मी बिल्ड करायला सुरू केलं होतं, की आपल्याला चुकीचा शब्द नाही, आपण जे असं नॉर्मली जेव्हा बसतो आपण घरी, नॉर्मली आपण कसं पण बोलतो. ते नॉर्मली बोलताना पण मी व्यवस्थितच बोलायचो. अच्छा. ते मग कॉन्फिडंट मी राहिलो. त्याचा मग ते इंटरव्ह्यूमध्ये त्याचा मला फायदा झाला. ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी कुठे होते? त्या दिवशी रिझल्ट आला 17 तारखेला रिझल्ट आला, 15ला इंटरव्ह्यू झाला. तर पुण्यातच होतो. मग आता मामाच्या घरी होतो. तिथनं मी घरी चाललो होतो. मी, आई आणि माझा मामाचा मुलगा गाडीतच होतो. कुठेतरी मला माहित होतं की आज रिझल्ट येऊ शकतो. 6 वाजले आणि मी रिझल्ट, मला पहिल्यापासून माझं म्हणजे स्वप्न होतं की म्हणजे मी मॅनिफेस्टेशन फार करायचो. मी रोज मॅनिफेस्टेशन करायचो की मी जसाच अभ्यास होत गेला तेव्हा मी पहिल्या प्रयत्नात मग एम-पी-एस-सी पास झालो पाहिजे. पास नाही का आपल्याला टॉप 10 मध्ये यायचंय, इंटरव्ह्यूला हायेस्ट मार्क घ्यायचे, फार माझ्या पहिल्यापासून इच्छा होती. त्याच्यामुळे मी जेव्हा रिझल्टची पीडीएफ ओपन केली, तेव्हा गाडीतच होतो मी, नगरच्या पुढे निघलो होतो, घरी चाललो होतो. पीडीएफ ओपन केली, पहिल्या पानावरच मी फक्त झूम केलं, स्टार्टिंग पासून खाली बघितलं, आपला 10वा नंबर आहे. गाडीतच होतो, गाडीतच आई होती पाठीमागं आणि मलाच म्हणजे मोबाईल असा हातातून खाली पडला आणि मम्मीला म्हणलं की झालं नाही, 10वा नंबर आला माझा. तिला वाटत होतं की फक्त झालं पाहिजे. तिने कधी विचार नाही केला की हा 10वा आला पाहिजे किंवा तू सिलेक्शन करून घे. पण मी तिला म्हणायचो की नाही, मी टॉप 10, माझा अभ्यास एवढा आहे, मी टॉप 10 मध्ये येईल. तसं ती म्हणायची की तू येऊ शकतो, तू हुशार आहे. तर मग तिला मी सांगितलं की असं असं. मग तिला असं झालं की मी तिथं गाडीत होतो, कसं झालं की
मामाला फोन करू, पप्पाला फोन करू, कसं करू, म्हणजे एकदम आनंदाचा क्षण होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं, मी पूर्ण हँग झालो होतो आणि फार म्हणजे नाही निश्चितच, कारण त्यासाठी ते एवढे स्वप्न पाहिले होते, त्यासाठीच हा सगळा 8 तास होता. आणि बरोबर आनंदाश्रू येणं साहजिकच आहे, कारण शेवटी कुठल्याही आई बापांना वाटत असतं की आपला पाल्य हा कुठंतरी यशस्वी झाला पाहिजे, तो सेट झाला पाहिजे, आणि ते बरोबर. स्वप्न त्यांचं तुम्ही पूर्ण केलं. परत तुम्ही सांगितलं की तुम्ही जास्त वाचन करत नव्हते, आणि जाहिरात यायच्या आधीच तुमचं सगळं सिलेबस तुम्हाला माहिती होता, तुमच्या नोट्स पण काढून झाले. बरोबर. काय केलं पाहिजे नवीन नक्की मुलांनी, की तुम्ही ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यश आलं, की कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे आणि तुम्ही काय करत होते? आता नवीन मुलांचं मेन म्हणजे एमपीएससीचं कसं आहे, पहिलं एमपीएससीचा पॅटर्न, एमपीएससीचे जे PYQ ते सगळं एकदा चेक करून लगेच घाई गडबड करायची काहीच गरज नाही. तुम्ही टाइम द्या. टाइम दिला म्हणजे मी स्वतःला टाइम दिला, सिलेबस नीट समजून घेतला की सिलेबस कसा आहे काय, आणि मेन म्हणजे आपलं 0 डिस्ट्रॅक्शन पाहिजे, डिस्ट्रॅक्शन नकोच. आणि मेन म्हणजे डोक्यात तेवढंच चाललं पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात 24 तास अभ्यासच चालाय, झोपेतच अभ्यासच चालाय. म्हणजे मी रात्री 12ला झोपलो ना, मी 3-3, 4-4ला अचानक उठायचो. मला काही आठवलं नाही ना, झोपेचा मला जाग आली, मी काहीतरी आठवायचा प्रयत्न, आठवलं तर उठून बघायचो, हा चेक करायचो, हा बरोबर आहे की. म्हणजे पूर्णपणे पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर काही मिळवायचंय तर पूर्णपणे डेडिकेटेड पाहिजे, काहीच डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे आपल्याला. पहिली प्रायोरिटी हीच पाहिजे आपली, अभ्यासाच. आणि नवीन विद्यार्थ्यांना तेच की अभ्यास करायच्या आधी की आपल्याला कुणी सांगितलंय की आपल्या मनात जर मनापासून आपली इच्छा असेल, कुणी सांगितलेलं नाहीये, तर मग पहिल्या प्रयत्नात नक्कीच भरपूर विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं. बरोबर आहेत ना, पहिल्या प्रयत्नात यश मिळवणारे भरपूर जण आहेत. फक्त तुमचं डेडिकेशन तसं पाहिजे, आणि तुम्ही जर ते टार्गेट घेऊन उतरलात तर त्या टार्गेट वरतीच तुमचं लक्ष पाहिजे. बरोबर. नाहीतर मग मोटरसायकल असली की मग झाला कार्यक्रम. मग आणि मेन म्हणजे आता चुक्यातनं शिकायला पाहिजे. आता मी त्या चुकातनं शिकलो. 11वी बारावीला ती चूक झाली माझ्याकडून आणि मी ती मान्य केली. चूक मान्य करतो मी, म्हणजे चूक मान्य करायला पाहिजे. मेन म्हणजे आपल्याकडून चुकलं तर चुकलं, त्या चुकीतून मी शिकलो, आणि ते शिकल्यामुळे मी जो हट्ट तो केला होता चुकीचा, तो चांगला हट्ट केला एमपीएससीचा. आणि हट्टामुळे, जिद्दमुळे मी मॅनिफेस्टेशन रोज करायचो. रोज मी विचार करायचो की मी होणार आहे. कधीच निगेटिव्ह विचार नाही केला. असं जर विचार जर चांगले ठेवले, आणि माझं एक होतं की एमपीएससी करताना फार म्हणजे काही विद्यार्थी किंवा मी तर असं नव्हतं की आपलं सेल्फिश कधीच नव्हतं, निस्वार्थ भावनाने मी मदत करायचो. की माझा ऍड येऊ पण माझा सगळा अभ्यास झाला होता. मग ऑब्व्हियसली की काही मुलं होते त्यांना माहित होतं की माझा अभ्यास झालाय. मग ऍड आल्यानंतर काही मुलांनी सुरू केला अभ्यास. मग त्यांचं कसं होतं की कसं असतं सांग, आम्हाला गाईड कर, किंवा काही गोष्टी मी माझं त्यांनी काय विचारलं मी शेअर करायचो. नोट्स असू किंवा काही असू, मी सगळं सांगायचो. म्हणजे 1-2 मित्र मला म्हणायचे की तू एवढं तुझे कॉम्पिटिशन आहे, तू त्यांना अजून कॉम्पिटिशन वाढत, तू कशाला एवढं सांगतोय. मग मी म्हणायचं की जो निस्वार्थ भावनेने अभ्यास कराल, जर मला महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये जायचंय, तर लोकसेवा ही आत्ताच सुरू केली. एक्झॅक्टली, आत्ताच मी लोकांना हे करायचो. ज्ञान दिल्याने वाढतं, आणि त्याचा फायदा झाला ना. येस, निश्चित. कारण त्यांना ज्यावेळेस तुम्ही सांगत असाल त्यावेळेस तुमची रिव्हिजन होतच होती ना. रिव्हिजन व्हायची. बरोबर. शेवटी निस्वार्थपणे ज्याचा अभ्यास आहे आणि ज्याला परीक्षा समजली तो पुढे जाणारच आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही कुणाला थांबवल्याने ते थांबणार नाहीयेत. बरोबर आहे. शेवटी आपण देत राहायचं. तुम्ही जसं सांगितलं की लोकसेवा हा शब्द जो आहे ती इथूनच सुरू होणं गरजेचं आहे. आणि खरंच अधिकाऱ्यांनी प्रत्येकाने ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग, याच्यातलं महाराष्ट्र आणि आयोग सोडून द्या, लोकसेवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आवर्जून उल्लेख केला इथं, ही मोठी गोष्ट आहे. बरं, या सगळ्या गोष्टी होत असताना आता बरेच विद्यार्थी असतील, बरेच पालक असतील, तुमच्याकडे पाहून लोकांना वाटत असेल की आमचा पण मुलगा अधिकारी झाला पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीपी ही परीक्षा कोण देऊ शकतं? एटीपी हे मेन तर सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट आणि बी प्लान एम प्लान वाले जे आहेत ते देऊ शकतात. ते फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे यांना सगळ्यांना. ओके. आणि आता जर हे जे नवीन विद्यार्थी आहेत, जनरल एमपीएससी, आपण तुम्ही टेक्निकल विषय आपण आता बोलतोय, नॉन टेक्निकल विषय जर बोलायचं झालं तर प्रत्येक पालकाला किंवा प्रत्येक पाल्याला किंवा त्या मुलांना वाटत असतं, या तरुणांना वाटत असतं की अरे हे अधिकारी, समजा तुमच्या गावातून तुम्ही अधिकारी झालात तर तुमचे जे काही सत्कार वगैरे झाले असतील किंवा तुम्हाला जो मान सन्मान मिळतोय, तर प्रत्येकाला वाटतं अरे मला पण अधिकारी बनायचंय, मला पण यांच्यासारखंच बनायचंय. काय सांगाल? मी तेच म्हणाल की तुमचा जरी भूतकाळ कसा पण असला, तुमची खरंच प्रामाणिकपणे कोणी न सांगता स्वतःची इच्छा असेल करायची, तर 2 वर्ष प्रत्येकाने जर खरंच प्रामाणिकपणे लोकसेवा करायची जर मनात इच्छा असेल, तर त्या व्यक्तीने प्रयत्न करायलाच पाहिजे. ऍटलिस्ट 1 किंवा 2 अटेम्प्ट द्यायलाच पाहिजे प्रामाणिकपणे. जर पण देणार आहे तर भावना अशीच असली पाहिजे मनामध्ये की माझ्याकडं याशिवाय दुसरा पर्यायच नाही.
मला माझा प्लॅन बी नव्हताच. मी प्लॅन बी कडे ठेवलं. प्लॅन बी नकोच. प्लॅन बी कधी पहिला अटेम्प्ट द्या, दुसरा द्या, मग आता प्लॅन बी तुम्ही ठेवा. तिसरा जाऊ त्याला आता प्लॅन बी ठेवा. आता 2 अटेम्प्ट झाले आपले. तर प्लॅन बी न ठेवता तुम्ही एवढंच फोकस पूर्णपणे 100% प्रयत्न द्या. बाकी काहीच बघू नका. मग आता माझी पाटण मान दुखायची, मी ते लक्ष दिलं नाही. फायनल पेपर दिवशी सुद्धा दुखत होती, नाही लक्ष दिलं. पूर्णपणे डेडिकेशन जर केलं तर होऊ शकतं. आणि पण स्वतःची इच्छा पाहिजे, कोणी न सांगता. बरोबर. असं कधी वाटलं होतं की आपल्या इंजिनिअरिंगला नंबर लागला नाही, आपण 150 मार्क पाडू शकलो नाहीत PCM ग्रुपमध्ये, आणि आपण आत्ता MPSCचा मोठा घास घ्यायला चाललोय, किंवा असं कोणी तुम्हाला बोललं? मला फार म्हणायचे की म्हणजे आता भरपूर लोक म्हणायचे की MPSC तू अरे इंजिनिअरिंग तू 11वी-12वीला असे मार्क आहे, किंवा तू अभ्यास करत नाही, किंवा कसं होतं इमेज खराब झाली होती पहिल्यापासून की म्हणजे जज केलं होतं की 12वीला टक्के पडलेले नाही, मोटरसायकल याच्याकडे काय, म्हणजे एकदम जज केलं होतं मला. पण कुठेतरी डिग्री पूर्ण झाल्यानंतर आता हे जे सगळे जज वगैरे जज केल्यानंतर मला कसं होतं की म्हणायचे की तू करतोय पण तू खरंच करणार आहे का तू असंच करायचं म्हणून कर. लोकांना बऱ्याच लोकांना वाटायचं की हा करतोय म्हणून करतोय, पण मला माहित होतं की मी त्या रूम मध्ये राहून मी काय म्हणजे केलंय किंवा किती अभ्यास केलाय. फार मला म्हणायचे की पण मी जेव्हा एवढा मोठा घास घ्यायला चाललो होतो तेव्हा मला असं मला तेच माहित होतं, म्हणायचं होतं की पहिल्या प्रयत्नातच आपल्याला खूप अभ्यास करावा लागणार आहे. बाकी मुलं फार पहिल्यापासून हुशार आहे. आपल्याला आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरायचं आहे, तर आपल्याला किती लेवलचा अभ्यास करावा लागेल. बरोबर. ऑलरेडी मुलं खूप पुढे आहे माझ्या, जे आधीचे अटेम्प्ट वाले 2022चे 18चे अटेम्प्ट वाले होते ते आपल्या पुढे. त्याच्यामुळे मग मी ते काहीच न बघता, कोणाचा न विचार करता, कोण काय बोलतंय काय नाही, फक्त अभ्यास केला मग पूर्णच देऊन टाकले. बरोबर. 100%. 10वीत 80% मार्क होते, त्यावेळेस मोटरसायकल मिळाली. आता अधिकारी झाल्याच्या नंतर वडिलांनी विचारलं का नाही काय पाहिजे? नाही, मी म्हणलं आता म्हणजे त्यांचं असं होतं की त्यांनी काही मला म्हणलं नाही तुला काय पाहिजे, पण त्यांना म्हणजे असं होतं की त्यांचं जीवनाचं सार्थक झालं. म्हणजे ते म्हणले हेच आमच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे, आमचं चीज झालं, आमचं सार्थक झालं, एवढंच ते म्हणतात. आम्हाला काहीच नको आता, किंवा तुला काय. मला आता मी म्हणलो की मला फक्त तुमचं जे प्रेम आहे तसंच, किंवा आशीर्वादच बास माझ्यासाठी. तुमचा आशीर्वाद असल्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो. बरोबर. बाकी काही नाही. क्या बात आहे. तर मी सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन करून देत असताना पण हे सांगितलं की बाबा आपल्याकडे बुद्धिमत्ता हे गुणांवरती मोजले जाते. तुम्हाला 10वीत किती मार्क आहेत, 12वीत किती मार्क आहेत. नेहमी इंट्रोडक्शनमध्ये हे सांगितलं की बाबा ज्यांना ते PCM ग्रुप तो जुळवता आला नाही, ज्यांना इंजिनियर बनण्यासाठी ते आकडे जुळवता आले नाहीत, ते आज अधिकारी झालेत. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी असं घ्यायचा का की बाबा आपले बुद्धिमत्ता किंवा आपण शाळेमध्ये किती हुशार आहोत काय नाही याचा काही विचार न करता आपण स्पर्धा परीक्षेकडे येऊ शकतो आणि अधिकारी होऊ शकतो? हो, पण फक्त आपण 11वी-12वीलाचा महत्व पण असला पाहिजे. आज जे 10वी-12वीचे मुलं आहेत त्यांना असं नको वाटायला की काही नाही 11वी-12वीला नाही टक्के पडले तरी पण पुढे जाऊन केलं जाऊ शकतं. माझं 1 वर्ष व्हायला गेलंय, तेही माझ्या लक्षात आहे. ते येऊ शकतं. म्हणजे असं काहीच नसतं की आधी आपण कसं होतो, आधी आपल्याला किती येत होतं किती नाही. जर आपली जर इच्छा असेल ना, आपण करू शकतो. त्याच्यामुळं असं काहीच त्यांनी मनात ठेवू नये की आधी आपलं भूतकाळ काय होतं. म्हणजे मला हे म्हणायचं की तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य नाही ठरवत. तुम्ही आज काय करता याच्यावर तुमचं भविष्य ठरणार. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आज प्रामाणिकपणे प्रयत्न करा, भविष्य तुमचं उज्ज्वल होणार. बरोबर. निश्चित. म्हणजे तुमचं अकॅडमिक कसं आहे किंवा तुम्हाला 10वी-12वीत कसे मार्क आहेत यापेक्षा तुम्ही आता वर्तमान काळात तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्ही त्याच्या मागे कसे पळताय. बरोबर. नाहीतर तुम्ही गाडी घेऊन जर पळाले तर मग ते तुमच्या ध्येयाच्या तुम्ही विरुद्ध दिसेल जा. नक्कीच. खरं तर ह्या सगळ्या परिस्थितीमधून एकतर तुमच्यावरती विश्वास लोकांनी का ठेवावा? कारण तुम्हाला 12वीमध्ये तुम्हाला मार्क नव्हते, तुम्ही डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलंय, त्याच्यामध्ये पण असं काही नाही की तुम्ही खूप जास्त मार्क आहेत. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी असतानाही तुम्ही ATPची एक्झाम दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला, तेही 10वी रँक. आपलं स्वप्न असतं की मला पहिल्या 10 मध्ये तरी यायचंय, त्यात तुम्ही 10 मध्ये आलात आणि एक स्वतःला सिद्ध केलं. परंतु याचा अर्थ असा नव्हता की तुमची बौद्धिक कुवत कमी होती किंवा काय. परिस्थितीनुसार तुम्ही जे सांगितलं की भूतकाळ आपलं भविष्य ठरवत नाही, आपलं वर्तमान काळ आपलं भविष्य ठरवत असतं. हे जर प्रत्येकाने लक्षात घेतलं तर निश्चित प्रत्येकाला यश येईल की जो हे फॉलो करेल. आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही जे काय मॅनिफेस्टेशन सांगितलं किंवा तुम्ही काय करत होते, मेडिटेशन करत होते, ह्या गोष्टींचं पण अभ्यासात किती महत्व आहे. खूप महत्व. एक नाही तर फक्त 24 तास तुम्ही त्याच्यात राहिले. मी जसं म्हणलं की 24 तास अभ्यासात राहिलं पाहिजेत आणि त्याच्यातून फक्त 24 तास अभ्यासच करायचा, बाकी कुठलीच गोष्ट करायची नाही. तर ह्याही गोष्टी विद्यार्थ्यांनी
घेणं गरजेचं. खरंच तसा तुमचा प्रवास हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेच. बरोबर. की एखादा खचून गेला असता आणि क्विट केलं असतं, पण तुम्ही बरोबर. पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवलं, त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. Thank you. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा प्रवास मांडला आणि विद्यार्थ्यांना काही चांगल्या टिप्स दिल्या, त्याबद्दलही आपलं खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू. सर. थँक्यू.